कंत्राटदारांच्यावर आंदोलन करताय की कंत्राट म्हणजे त्यांचं बिल जे आहे ते राज्य सरकारकडून दिलं जातं ते चुकीचं आहे. लाडके बहीण योजनेतून कंत्राटदारांना आता फटका बसतो असं वाटतंय का? कारण जवळपास 40,000 कोटीचं बिल जे आहे ते राज्यातल्या कंत्राटदारांना त्याला बिल म्हणायचं का उधारी म्हणायचं? म्हणे जसं चहा प्यायला एखाद्या टपरीवर जातो, महिन्याची उधारी आपण ठेवतो, जेवायला जातो, केस कापायला जातो, नाही तर जिथं कुठं आपण दैनंदिन जीवनामध्ये जात असतो, आपल्याकडे पैसा कमी पडतो तेव्हा आपण उधारी करतो. दुर्दैव असं की जे राज्य या देशामध्ये एक नंबरला होतं विकासाच्या बाबतीत आणि आर्थिक शिस्तीच्या बाबतीत, आता कॉन्ट्रॅक्टरची 40,000 कोटीची उधारी केलेली आहे. आता उधारी दोन कारणांमुळे असेल की आर्थिक परिस्थिती आपल्या राज्याची हलाखीची आहे, नाहीतर उधारी मुद्दामून वाढवायची आणि मग इलेक्शनच्या तोंडावर तुझे पैसे काढतो 10% दे मला, असंही कदाचित करायचं. का हे झालं याच्यापेक्षा झालंय आणि ते 40,000 कोटी रुपयाचं झालंय हे फक्त कामं झालेल्या कॉन्ट्रॅक्टरचं आहे. पण जे कॉन्ट्रॅक्टर लेबर पुरवतात ते सर्व मित्रच आमदारांचे कॉन्ट्रॅक्ट आहेत, काही मित्रपक्ष आता नवीन आहेत त्यांचे कॉन्ट्रॅक्ट आहेत, त्यांचे मात्र पैसे वेळेवर जातात. मग ह्या कॉन्ट्रॅक्टरचे पैसे PWD पासून हे का तुम्ही ठेवलेले आहेत? दुसरं, मग यांचे 40,000 कोटी जर देय रक्कम असेल नाही तर उधारी असेल तर नवीन कॉन्ट्रॅक्ट द्यायचं काय कारण आहे? त्यामुळे आम्ही या नवीन कॉन्ट्रॅक्टरला ज्यांनी आता कॉन्ट्रॅक्ट घेऊन कदाचित या इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून पैसेसुद्धा दिले असतील त्यांना एवढंच सांगायचं आहे की महायुतीचं सरकार काय परत येणार नाही, महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे.